शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अजूनही जमा झालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2022 ते 2024 पर्यंतचा पूर्णपणे पीक विमा रक्कम देखील हेक्टरी प्रमाणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार का, पीक विमा रक्कम जमा होणार का, संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता एकही शेतकरी बांधव राहिलेलं नाही. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता सगळ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आता नंबर लागलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा, पीक विमा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा. आता नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र आहे, आता बघा शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीक विमा जमा होणार, संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता केव्हा जमा होणार, पीक विमा रक्कम नेमकी तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा 2022 ते 2025 पर्यंतचा मिळवायचा असेल, त्याचबरोबर नमोचा 9वा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओला नक्कीच आता शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता पीक विमा विशेष आणि नमो शेतकरी विशेष सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. कारण की बघा, तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व 2022 ते 2025 पर्यंतचा जो पीक विमा जमा झालेला नव्हता, आता तो रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडण्यास सुरुवात होत आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालाय, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 गिफ्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येतात. म्हणजेच की पीक विमा 2022 ते 2024 पर्यंतचा आणि नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता. पीक विमा व नमो शेतकरी योजनेच्या आता वाटपाला प्रशासकीय थरावरती शेतकरी बांधवांनो सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 16 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला म्हणजेच की जमा होण्याला शेतकरी बांधवांनो सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता 2022, 2024, 2023 या प्रलंबित 2 ते 3 वर्षांचा पीक विमा व नमो शेतकरी योजना टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांच्या यादीसह वाटप करण्यामध्ये येणार आहे. कारण की आज बघा, सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होता 2022 ते 2024 पर्यंतचा नेमकी पीक विमा रक्कम केव्हा मिळेल, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी केव्हा मिळेल ही तुमची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. आता नेमकी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीक विमा रक्कम नेमकी केव्हा जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती केंद्र सरकार म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता डीबीटीच्या द्वारे जमा करण्यामध्ये आलेला आहे. आता त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विमा रक्कम जमा करण्यासाठी म्हणजेच की राज्य सरकारला म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांना निधी देखील उपलब्ध करून दिला असून आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमासह नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे. म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, 90% शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा जमा झालेला आहे. आता नंबर लागलेला आहे. म्हणजेच की बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची त्याचबरोबर पीक विमा रक्कमची देखील. तर बघा शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर कोणते 16 जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत, त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती नेमकी केव्हापर्यंत नमोचा हप्ता आणि पीक विमा रक्कम रखडलेला 2022 ते 2024 पर्यंतचा पीक विमा केव्हा जमा होणार, हे जर का आता तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहत चला. त्याचबरोबर चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता चला, तुम्हाला नेमकी कोणती कामे करायची आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा 2022 ते 2025 पर्यंतचा पूर्णपणे पीक विमा तुमच्या हेक्टरी प्रमाणे म्हणजेच की 17,500 रुपये
रुपये तुमच्या खात्यावरती जमा होईल। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दरवेळीप्रमाणे 9व्या हप्त्याचे तुमच्या खात्यावरती 2000 रुपये नेमके केव्हा जमा होतील, आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढील 1 ते 2 मिनिटांमध्येच मी दाखवणार आहे, सांगणार आहे। जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे। त्यापूर्वी तुम्ही या योजनेसाठी पीक विम्याच्या पात्रतेच्या कशा प्रकारे बसणार आहात ते थोडक्यात जाणून घेऊया। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे सर्व महत्त्वाचे कामे पूर्ण करावी लागणार आहेत, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचे जर का हे कामे पूर्ण असतील तर तुम्हाला कसलीही अडीअडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या द्वारे 17,500 रुपयांचा पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण तुमच्या खात्यावरती 19.5 म्हणजेच की 19,500 रुपये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आपण म्हटलं तरी काहीही हरकत नाही, आतापर्यंतची सर्वात तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। त्यामुळे नक्कीच आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता चला, तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहात, तुम्हाला कोणती कामे राज्य सरकार म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेले आहेत ते सांगतो। त्यानंतर सांगणार आहे तुम्हाला नेमकी नमोचा हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला जमा होणार आहे। 2022 ते 2025 चा पीक विमा नेमकी तुमच्या खात्यावरती 17,500 रुपये कशा प्रकारे मिळणार आहे, आता हे सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहात आता लगेच मी सांगणार आहे तुम्हाला कोणती कामे करायची आहेत। जर का तुमची ती कामे पूर्ण असतील तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। तर बघा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे 7/12 व 8. 7/12 जर का तुमचा पूर्ण असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर दुसरं काम म्हणजे पीक पेरणीचे प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुम्हाला रक्कम मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा नुकसान झालेले आणि पीक विमा रक्कम त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर तिसरं काम म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर त्यांचं आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2022 ते 2024 पर्यंतचा 17,500 रुपये पीक विमा जमा होणार आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत, ते आता जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड छत्रपती संभाजीनगर। बीड छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, बीड छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विमा नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता 22वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्ही सुद्धा या नमो आणि पीक विम्यासाठी पात्र असणार आहात। तुम्हाला मी कामे देखील सांगितलेली आहेत, ते जर का तुमचे कामे पूर्ण असतील तर बीड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर यवतमाळ, पालघर यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, पालघर यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा 2022 ते 2024 पर्यंतची पीक विमा 17,500 रुपये केव्हा हेक्टरी प्रमाणे जमा होणार याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9वा हप्ता नेमकी कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर सोलापूर सांगली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, शेती करत असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, परभणी रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहात आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। नंतर अहमदनगर अकोला अमरावती या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये व पीक विमा तुमच्या देखील खात्यावरती हेक्टरी प्रमाणे तुमच्या नुकसानीप्रमाणे शेतकरी बांधवांनो 17,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। नंतर शेतकरी बांधवांनो, गडचिरोली गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लोकसेवा 24 तासला नक्की सबस्क्राईब करा।